नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। काय आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा आणि कौल मनाचा असं एक सुंदर आणि दमदार असं ब्रीद वाक्य असलेल्या आवाज महामुंबईच्या आजच्या वर्धापन निमित्त मिलिंद खारपाटील साहेब, मी तुम्हाला मनापासून अभिनंदन करते। आणि आपलं चॅनेल, आपला जो यूट्यूब चॅनल आहे किंवा आपला पत्रकारितेचा जो पुढचा प्रवास आहे तो उत्तम व्हावा याच्यासाठी मोठ्या बहिणीसारखी मला माना आणि माझे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत असंही मी तुम्हाला सांगते। मी जनशिक्षण संस्थान रायगड याच्या माध्यमातून काम करत असते, हे तुम्हाला सर्वांना आता सांगितलंच असेल। तर जनशिक्षणच्या माध्यमातून जे काम होतं ते स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण काम करतो, महिलांना खास करून आपण काम करतो। माझे सहकारी इथे आलेले आहेत, कोकणे सर आहेत, कल्पना मॅडम आहेत, बाकी सर्व आहेत इथे आणि खारपाटील साहेबही खूप मदत करतात त्याच्यासाठी। तर मला खरोखरच तुमचे खूप धन्यवाद मानायचे होते या बाबतीमध्ये, म्हणून मी इथे आलेली आहे की असा जो पाठिंबा आपण जनशिक्षणला देत आहात तो कायम राहील। आणि जसं आता एक सुंदर गाणं म्हटलं गेलं, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, तसंच सर्वांना प्रेमाने, आदराने आणि विश्वासाने एकमेकांशी आपण बोलावं असं मी आपल्याला विनंती करते। आपल्या इथले जे कार्यक्रमाचे मी खूप भाषण लिहून आणलं होतं, परंतु कृपया मला खारे पाटील साहेबांनी पण सांगितलं होतं की AI वरती तुम्ही बोलात आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती, कृत्रिम प्रज्ञा ह्याच्यावरती ताई तुम्ही बोला, पत्रकारांना मार्गदर्शन करा। पण मी तुमची माफी मागते, कारण मी 12 पर्यंतचाच वेळ दिला होता त्यांना, आता 12:30 वाजलेत, मला 1:30 वाजता एका ठिकाणी पोहोचायचं आहे आणि 1.5 तासाचा तर मी तिथेही मला उशीरच होणार आहे। मी कार्यक्रमही सांगते, सुमित्राताई महाजन मुंबईमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्या बरोबर मला भेटीची वेळ मिळालेली आहे, म्हणून मला तिथे जावं लागणार आहे। तर मिलिंद साहेब, मी तुमची क्षमा मागते। एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगू शकते की एक गोष्ट तुम्ही फार महत्वाची मानलेली आहे, ती म्हणजे देहापासून देवापर्यंत जाण्यामध्ये देश लागतो आणि त्या देशाची, आपल्या मातृभूमीची तुम्ही जी सेवा करता आहात, ती सेवा करण्यासाठी आपल्याला उदंड आयुष्य आणि सर्व धनसंपत्ती मिळो अशी मी फार प्रार्थना करते। आपण स्थानिक रहिवासी, हा माझा दुसरा मुद्दा होता स्थानिक रहिवाशांचा, त्याच्यावर आता आपण काम करतच आहोत। तर स्थानिक रहिवाशांच्या जे समस्या मी इथे जेव्हा फिरताना बघते त्यावेळेला त्यांना सगळ्यात पहिल्यांदा, मी इथे सर्व मोठी मोठी माणसं आलेली आहेत, मी नावं घेत नाही, उशीर होईल, पण जे राजा शेठ खारपाटील आहेत, महेंद्र शेठ घरत आहेत, PG खारपाटील आहेत आणि खूप सारी लोक आहेत, त्यांना मी एकच विनंती करते